की माशी बघा कसली भारी उडते, काय राव बिचारी तरमळती आहे। पण इथे पण बघा किती फ्रेश आहेत फिश, एकदम इथे फ्रेश ठेवलेली आहे बघा। इथे पण मासे आहेत 200 रुपये किलो। हा मोठा कुठला आहे? हा मोठा कटला आहे, कटला। इथे समोर बघा खेकडा दिसतोय 250 रुपये किलो। त्यांनी मेथी दाखवली बघा, ही कितीला आहे मेथी? 20 रुपयाला बघा, फ्रेश मेथी आहे। व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर गाईज लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की आपली कशी फजिती झाली होती। आपण फुलेवाड्यासाठी आलेलो, पण आपल्याला तो पूर्ण व्हिडिओ कव्हर नाही करता आला कारण परमिशन नव्हती। पण ठीक आहे, आता आपण चाललो डांगे चौकमध्ये। तिथनं ना आपण मार्केट पण मी तुम्हाला व्यवस्थित शेअर करणार आहे। आता तुम्हाला इथे दिसत असेल मनपा बस स्टॉप आहे गाईज, समोर बघू शकता गर्दी आहे। इथनं ना आपल्याला डांगे चौकसाठी जायचं आहे। आता आम्ही बसची वाट बघतो, बघू किती वेळात येईल। आणि गाईज हा जो ब्लॉग असणार आहे ना, तर यामध्ये आम्ही आहे ना डांगे चौकचं जेवढं पण फिश मार्केट खूप मोठं आहे ते आम्ही तुम्हाला सर्व कव्हर करून दाखवणार आहे। ऑलरेडी तुम्ही बघू शकता पाऊस एवढा जोरात चालू आहे, तर आम्ही आता मनपा बस स्टॉपवरती इथनं आम्ही डांगे चौकची बस पकडणार आहे आणि तिथचा जो पण मार्केट आहे ना फिश मार्केट, ते सगळं आम्ही तुम्हाला कव्हर करून दाखवूया। इथे गर्दी बघा बससाठी किती लागलेली, समोर पण आणि या साईडला पण थांबलोय आता बघू। आणि आता टाइम पण बघा 4 वाजलेत कंप्लीट आपल्याला, आणि पाऊस पण सुरू येते। येईल आपली बस 5-10 मिनिटात। आली बस आपली, लागली आहे, जागा पण भेटली। फक्त 5 मिनिट थांबावं लागलं, लगेच आपली बस आली। इथनं आता आपल्याला 1 तास कंप्लीट लागणार आहे जाण्यासाठी डांगे चौकमध्ये। बस इथनं निघाली आणि समोरचं ना मेट्रो स्टेशन आहे वरचं। समोरचा स्टॉप आता डांगे चौकच आहे, इथे उतरायचं आपल्याला। आला स्टॉप। तर फायनली गाईज आपण डांगे चौकमध्ये आता पोहोचलोय। पाऊस काय नाही आहे, मला वाटलं होतं पाऊस लागेल पण काय पाऊस आलाच नाही, पण बरं झालं। इथनं ना आता समोर मार्केट आहे आपलं, मी तुम्हाला चालत जाऊन दाखवतो। सध्या इथनं आपण आता बाहेर पडूयात गाईज। हे बघा आपलं डांगे चौक। इथनं ना पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी इथनं आपली बस जाते। जाऊया समोर आता इथनं। इथे आता या टायमिंगला ना एवढी काही गर्दी नाही आहे। आपल्याला ना या रोडने आता सरळ जायचं आहे, थोडंसं अपोजिट रोड आहे, रावेतवरनं येतो। हा जो तुम्हाला ब्रिज दिसतोय ना, हा सरळ आता आपल्या डांगे चौककडे चालला आहे। आणि इकडनं सरळ आता आपण चाललोय, आपलं नॉनव्हेजचं मार्केट ना समोरनं स्टार्ट होतं। इथनं बघा आता पूर्ण आपली लाईन स्टार्ट होते नॉनव्हेजच्या मार्केटची। आपण बघूयात आता आपल्याला कुठली घ्यायची, फिश किंवा फिशच घेऊ आपण शक्यतो। आता एक एक चेक करत जाऊयात आपण। इथे पण बघा किती फ्रेश आहेत फिश, एकदम इथे फ्रेश ठेवलेली आहे। नाही आहे असे इथे ना प्रत्येक वेगवेगळी अशी प्रकारची इथे तुम्हाला माशी बघण्यासाठी भेटेल। इथे पण आहे, इथे पण आहे। इथे बघा छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे। ही माशी बघा कसली भारी उडते, काय राव बिचारी तरमळती आहे। पण चिलाप आहे एकदम मोठी बघा। इथे पण माशा आहेत 200 रुपये किलो। माशी बघून घेऊ ना आपण एक 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 एक। बघा इथे केवढी मोठी मोठी माशी दिसते बघ, बघा किती मोठ्या प्रकारच्या आहेत इथे। कुठली काट्यावर ठेवलेली बघा किती मोठी आहे। पाऊस सुरू झालाय ना म्हणून एवढी गर्दी नाही आहे बहुतेक, नाहीतर नेहमी गर्दी असते। साईज बघा फक्त किती मोठी मोठी, बापरे।
किती मोठा मासा दिसतोय. कुठे कुठले ते मासे एवढे? कटला आहे, रहू आहे. हा मोठा कुठला आहे? हा मोठा तो कटला आहे. कटला. ही चिलापी आहे ना? नदीच्या पकडून आणले. नदीचा 1 किलो चिलापी ना. कितीला म्हणलं? 1 किलो 200 ना. 200 रुपये किलो द्या बरं. 1 किलो 1 किलो द्या. साईजचेच द्या. माशा पार उड्या मारू मारू खाली पडतायत बघा. इथे ताजा आहे. आताच पकडून आणल्यात त्यांनी बघा. तो खाली जाण्याच्या तयारीत आहे एकदम. झिरप तरी येऊ दे. काही तिथला मासा जो आम्ही बघितला ना 5-5, 10-10 किलोचा एक मासा होता तिथला. एवढा हेवी होता ना, त्यांना सुद्धा उचलता नाही आला म्हणजे वेट करण्यासाठी. आता इथनं बघा आपण घेतली आहे चिलापी माशी घेतली. समोर आपण तरी विचारूयात अजून प्रत्येक गोष्टीचे रेट किती आहेत. इथे समोर बघा खेकडा दिसतोय. कितीला आहे? कसे किलो? कसे आहेत? 250 रुपये किलो. काही फिश वगैरे घेऊन झालेले. आता परत आपण डांगे चौकमध्ये आलोय आणि ते आपल्याला समोरच नाही भाजीचं दिसलंय बघा. इथे विचारूया. बॅग आहे ना? त्यांनी मेथी दाखवली बघा. ही कितीला आहे मेथी? 20 रुपयाला बघा. फ्रेश मेथी आहे. कोथिंबीर दाखवायची 20 रुपये ना. बघा इथेच फ्रेश भेटली आपल्याला कोथिंबीर आणि मेथी. मेथी का पालक घेतो नाही तर. इथे बघा गावरान कोथिंबीर भेटली आपल्याला. शेपू द्या. मेथी नका. मेथी बस. ही शेपू घे. एक शेपू घेऊयात आपण. 20 रुपये. तुम्हाला तर माहिती आहे ना करुणा नॉनव्हेज खात नाही म्हणून ना त्याच्यासाठी आपण एवढं फ्रेश पालेभाज्या घेतला. चला आता परत जाऊयात आपलं बससाठी. परत येऊन थांबलो आपल्या डांगे चौकच्या बस स्टॉपमध्ये. इथनं आता आपली मुकाई चौकची बस येईल. त्यानंतर आपण आता घरी जाऊयात. आम्ही आलो आणि लगेच बस आली बघा आपली. गर्दी आहे बऱ्यापैकी. बघू जागा भेटते का आपल्याला. 5:30 होतच आलेत. 10-15 मिनिटात आपण आता पोहोचूयात. इथनं परत चालत जावं लागणार आहे आपल्याला. बराच ट्रॅफिक झालाय बघा आज मुकाई चौकमध्ये. पूर्ण जाम झाले. पूर्ण जाम.
तर गाईज फायनली आपण आता मुकाई चौक मध्ये पोहोचलोय. आता समोरून आपल्याला ओला कॅब करून आता घरी जावं लागणार आहे. आता जस्ट आम्ही घरी पोहोचलोय. आता 6 वाजलेले. तुम्हाला तर माहितीच आहे की आपला प्रवास कसा झाला कसा नाही. आपली थोडीशी फजिती झाली पण काय हरकत नाही. डांगे चौक मधलं आम्ही व्यवस्थित मार्केट तुमच्यासोबत शेअर केलेले. आता आपण फिश पण घेऊन आलोय. आता मम्मीला दाखवतोय मी. त्यानंतर ना आता आपण पुढची प्रोसेस करूयात. तर गाईज हा व्हिडिओ सुद्धा मी इथेच थांबवतोय. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला तर माहिती आहे ना की करोना नॉनव्हेज काही खात नाही म्हणून आपण